राष्ट्रवादीला फुटीवर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोग दोन्ही गटाची बाजू ऐकून घेणार आहे। तर अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत। शरद पवार गटाकडून 8 ते 9 हजार प्रतिज्ञापत्र दाखल झालेली आहेत। तर राष्ट्रवादी कोणाची आजच्या या निर्णयाकडे निवडणूक आयोगामध्ये सर्वांचं लक्ष आहे। मात्र निवडणूक आयोगामध्ये 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणामध्ये सुनावणी आज पार पडणार आहे। तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत। तर शरद पवार गटाकडून 8 ते 9 हजार शपथपत्र देखील दाखल करण्यात आली आहेत। अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रातील दोष देखील शरद पवार गट दाखवणार आहे। या अनुषंगाने शरद पवारांनी दिल्लीत विस्तारित कार्यसमितीची बैठकही घेतली। तर आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणारे शरद पवार गटाकडून एकंदरीत 8 ते 9 हजार प्रतिज्ञापत्र देण्यात आले। त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची आजच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीच्या फुटीवर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी सुमेध साळवे माझ्यासोबत जोडलेले आहेत। सुमेध, आज दुपारी 3 वाजता अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी कोणाची यावरती निर्णय दिला जाणार आहे। 8 ते 9 हजार प्रतिज्ञापत्र शरद पवार गटाकडून देण्यात आले आहेत। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी 3 वाजता दिल्ली हायकोर्टामध्ये पार पडणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडनं नोटीस जारी करण्यात आली होती आणि निवडणूक आयोगाकडनं ही नोटीस जारी करण्यात आली होती। निवडणूक आयोगाकडे आता ही सुनावणी 3 वाजता पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकी राष्ट्रवादी कुणाची यावर निर्णय होईल। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर शरद पवार गटानं 8 ते 9 हजार शपथपत्र जी आहेत ती निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार गटानं 5000 शपथपत्र जी आहेत ती दाखल केलेली आहेत, असं विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती समोर येते। एकंदरीत पाहायला गेलं तर शरद पवार यांनी काल दिल्लीमध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की ज्या अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला शपथपत्र दिलेली आहेत त्या शपथपत्रामध्ये चुकीची माहिती असल्याचा दावा जो आहे तो आजच्या शपथपत्रामध्ये ज्या निवडणूक आयोगाच्या शपथपत्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर जो राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झाल्यानंतर विविध खेळी जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं करण्यात आली होती। सुरुवातीला पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये देखील दावा करण्यात आला होता, विधानसभेमध्ये देखील दावा करण्यात आला होता। आत्ता थेट निवडणूक आयोगाकडे ही सुनावणी गेलेली आहे। निवडणूक आयोग या संदर्भात आता 3 वाजता दोघांचंही म्हणणं जे आहे ते मांडून घेणार आहे, ऐकून घेणार आहे आणि त्यावर यानंतर सविस्तर निर्णय जो आहे तो दोन्ही बाजूचा ऐकल्यानंतरच दिला जाईल। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाचं की उद्या आज महत्त्वाची 3 वाजता ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। त्या सुनावणीमध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी आमचीच आहे हा दावा ती करणार आहेत। राष्ट्रवादीमधला जी राज्यघटना आहे त्या घटनेनुसारच आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि राष्ट्रवादीमध्ये कुठे फूट पडली नाही असा देखील दावा जो आहे तो राष्ट्रवादीकडनं करण्यात आला होता। शरद पवार गटाकडनं विशेषतः हा दावा करण्यात आला होता। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार गट असं म्हणतंय की राष्ट्रवादी आमचीच आहे, योग्य पद्धतीनं आम्ही कार्यकारिणी जी केली होती, कार्यकारिणीची निवड जी होती ती योग्य पद्धतीने केली होती। राष्ट्रवादीची जी राज्यघटना दिलेली आहे जी समितीकडून जी निवडणूक आयोगाकडून जी घटना बनवलेली होती त्या घटनेच्या अनुषंगानंच आम्ही संपूर्ण कार्यकारिणीची स्थापना केलेली, कुठेही चुकीच्या पद्धतीने केलं नाही असा दावा जो आहे तो अजित पवार गटाने केला होता। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर शरद पवार गटानं देखील दावा केलेला आहे। सुमेध, या सुनावणीमध्ये काय घडामोडी घडतात, काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुमेध, खूप खूप धन्यवाद। वेळोवेळी आपल्याकडनं या संदर्भातले अपडेट घेतच राहू।